हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 25. चांदिणे स्वप्रकाशाचे, लेईला द्वैत दुणीचे, तरी उघडे पण नवचे, चांदाचे जया. अर्थात चंद्राने जरी चांदण्याचे पांघरून पांघरले तरी चंद्र आणि चांदणे असे द्वैत निर्माण होत नाही. कारण चांदण्यामुळे चंद्र झाकला जात नाही, तो जसाच्या तसा उघडाच राहतो. येथे माऊलींनी अद्वैत तत्व समजावून देण्यासाठी फार अप्रतिम आणि समर्पक उदाहरण घेतले आहे. चंद्र स्वतःला चांदण्याने लपेटून घेतो. वास्तवात आपण आणि पांघरूण अशा दोन वेगळ्या गोष्टी असतात. तेथे द्वैत असते. तथापि माऊली सांगतात की चंद्राचे बाबत त्याने जरी स्वतःवर चांदण्याचे पांघरूण लपेटून घेतले तरी चंद्र काही झाकला जात नाही. तो चांदण्याचे पांघरूण लपेटून घेण्याआधी जसा असतो तसाच चांदण्याचे पांघरूण लपेटलेले असले तरी तसाच असतो. तेथे द्वैत नसते, सदा अद्वैतच असते. याचप्रमाणे सद्गुरू जरी साधकांना उपदेश करत असला, योगविद्या देत असला, अध्यात्मज्ञान प्रदान करत असला, तरीही तो सदा सर्वदा एकच एक असतो. त्याच्या साक्षात्कारामुळे किंवा या विद्यादानामुळे काहीही फरक होत नाही. याचे कारण असे आहे की सद्गुरू आणि त्याची अनुभूती, त्याची विद्या, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे अध्यात्म ही त्याच्यापासून कधीही निराळी नसतात. जसे चंद्र आणि त्याचे चांदणे एकरूप असते, याचप्रमाणे सद्गुरू आणि त्याची अनुभूती, विद्या, अध्यात्म, व्यक्तिमत्व ही एकरूप झालेली असतात. ती अद्वैत झालेली असतात. ती कदापिही भिन्न होत नाहीत. हे लक्षात घ्यावे की माऊली शेकडो वर्षांपूर्वी हे सांगत आहेत. कारण आता आपण पाहतो की हल्ली एखादा उपदेश करू लागला, योगविद्या शिकवू लागला, अध्यात्मज्ञान देऊ लागला की तो कसा निराळा होतो. त्याच्यात दोनच काय, अनेक व्यक्तिमत्वे निर्माण होतात. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सत्ता, उपभोग इत्यादी दुर्गुण त्याच्यात प्रादुर्भाव करतात. आपणही नित्य जीवनात आपले व्यक्तिमत्व आणि आपण यात कधीही भिन्नत्व येऊ देऊ नये. सदा साधे सरळ जीवन जगावे. भपकारा करू नये. परिस्थिती महाचंचल असते, ती कधीही बदलू शकते. वैभव आणि दारिद्र्य यांचा आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंध येऊ देऊ नये. ओवी क्रमांक 26. जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, असतेपणेची नसे कव्हणीकडे. अर्थात तो उघड आहे तरीही दिसत नाही, तो प्रकाशतो तरीही त्याचा प्रकाश जाणवत नाही, तो आहे तरी कोणीकडेही तो सापडत नाही. ही सर्व लक्षणे अंशात्म्याची आहेत. वस्तुतः आपण स्वतः तेच आहोत. तो उघड आहे, लपलेला नाही. त्याची टिकटिक धडधड ऐकू येते. तो देहाच्या आत अंतःकरणात आहे हे जाणवते, तरीही तो कधीही दिसत नाही. म्हणजे देह जरी चिरला, फाडला तरीही तो आत कोठेही सापडत नाही. तो देहातच असतो, परंतु गुप्त गुह्य जागी असतो. त्याचा महादिव्य प्रकाश सदैव फाकलेलाच असतो, तरीही हा प्रकाश आपल्याला जाणवत नाही. महाविलक्षण अशी ही लक्षणे आहेत. आपण स्वतःलाच स्वतः सापडत नाही. असे असूनही केवळ आणि केवळ त्याच्या अस्तित्वामुळेच, याच्यामुळेच हा आहे तोपर्यंतच देह जीवित असतो. तो नाही म्हणजे देह पतन नक्की होते. कितीही काही प्रयत्न करा, कितीही अत्याधुनिक विज्ञान वापरा,
तरीही हा नाही म्हणजे देह नाही, तो मृत झालाच हे निर्विवाद सत्य जाणा. एखाद्या अवयवाशिवाय जीव तकतो, तथापि हा नाही म्हणजे सर्व असूनही काहीही नसल्यासारखे आहे. एखादा अवयव बदलता येतो असेही याच्याबाबत संभवत नाही, कारण एकतर हा कोठे असतो तेच समजत नाही आणि याच्यासारखा एकमेव हाच आहे. बदल करायला दुजा आणणार कोठून? हा असूनही नसल्यासारखा का आहे? तर आपण भौतिकाच्या भोगापवर्गतेत रत आहोत, त्यात आकंठ बुडालेलो आहोत, त्यातच मग्न आहोत. यामुळे अंशात्म्याचा शोध घ्यायला वेळ आहे कोठे? दुसरे म्हणजे भौतिक वस्तुजगत शोधून त्यापासून उपभोगांची लज्जत घेता येते, मौज करता येते. याला सापडवून करायचे काय? तिसरे म्हणजे याला शोधायला भौतिक क्षीण करावे लागते. ते का म्हणून करायचे? येथील वस्तुजगत आपल्या उपभोगांसाठीच आहे. याला शोधून भौतिक सौख्याला कशासाठी मुकायचे? तथापि भौतिकाची दुःखे सहन न होण्या इतपत तीव्र झाली की याला शोधावाच लागतो. त्याला अन्य पर्याय नसतो. परंतु याला शोधण्यात महा अडचण अशी आहे की याला शोधायला याच्यासारखेच व्हावे लागते. अदृश्य, उघड असून दिसत नाही, अरूप, प्रकाशत असूनही प्रकाश नाही, निराकार, प्रत्यक्ष असूनही नसल्यासारखा. हे कसे साध्य करायचे? मग असे होण्यासाठी त्याच्यासारखा असलेला शोधावा लागतो. असा फक्त असतो सद्गुरू. सद्गुरू असतो, तथापि तो भौतिकात असून भौतिकापासून दूर असतो. प्रपंचात असून संसारात असत नाही. समाजात वावरत असून समाजापासून दूर असतो. त्याचे सद्गुरू पण अदृश्य असते. त्याचा साक्षात्कार ज्ञानप्रकाश प्रसिद्धी परान्मुख असतो. तो चार चौघांसारखाच दिसायला दिसतो, परंतु आपल्या जागी प्रशांत स्थिर स्थित असतो. आता अशाला कसा आणि कोठे शोधायचा? हाच तर मोठा प्रश्न असतो. याला शोधल्याशिवाय अंशात्मा शोधता येत नाही. मग एकच उपाय उरतो. सद्गुरू जेथे असतो तेथे त्याचा शोध घ्यायचा. त्यासाठी आपल्याला सद्गुरूसारखे व्हावे लागते. भौतिकामधून वेळ काढून अध्यात्माला सत्संगाला जाऊन बसावे लागते. तेथे स्वतःला दूर करून तेथील साधकांमध्ये झोकून द्यावे लागते. अहंकार विसरावा लागतो. मी अमुक वर्षे अमुक केले हे तेथे चालत नाही. तेथे जे सुरू असते, तेथे जे चालते ते प्रमाण मानून सर्वप्रथम आपले वर्तन सुधारावे लागते. मग एखाद्या दिवशी सद्गुरू सापडतो. त्याच्यावर दृढ विश्वास, प्रगाढ श्रद्धा असावी लागते आणि हे त्या सद्गुरूला उमजावे लागते. तेव्हा त्याची कृपादृष्टी आपल्याकडे वळते. हा, आता सद्गुरू सापडला असे म्हणता येते. आता सद्गुरू अंशात्म्याच्या मार्गाची गुरुकिल्ली आपल्या हातात ठेवतो आणि आपली यात्रा सुरू करून देतो. या योगे यात्रा करत असायचे. एखाद्या जन्मी अंशात्मा सापडतो. असा हा सद्गुरूचा महिमा आहे. हरिओम.